आकाशवाणी मन की बात. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आता प्रसारित करीत आहो. नमस्कार माझ्या प्रिय देशवासियांनो. नेहमीच मन की बातमध्ये आपल्या प्रश्नांचा वर्षाव होत असतो. यावेळी मला वाटलं काहीतरी वेगळं करावं. मी आपल्याला प्रश्न विचारावे. तर माझे प्रश्न काळजीपूर्वक ऐका. ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय कोण होता? ऑलिम्पिकच्या कोणत्या खेळात भारतानं आतापर्यंत सर्वाधिक पदकं जिंकली आहेत? ऑलिम्पिकमध्ये कोणत्या खेळाडूनं सर्वाधिक पदकं जिंकली आहेत? मित्रांनो, उत्तरं मला पाठवा किंवा पाठवू नका. परंतु मायगव्हमध्ये जर आपण ऑलिम्पिकवर आधारित प्रश्नमंजुषेची उत्तरं दिली तर आपण खूप बक्षिसं जिंकू शकाल. मायगव्हच्या रोड टू टोकियो या प्रश्नमंजुषेमध्ये असे अनेक प्रश्न आहेत. आपण रोड टू टोकियो या प्रश्नमंजुषेमध्ये भाग घ्या. भारतानं यापूर्वी कशी कामगिरी केली आहे, आता टोकियो ऑलिम्पिकसाठी आपली काय तयारी आहे, हे सर्व स्वतः जाणून घ्या आणि इतरांनाही सांगा. मी आपणा सर्वांना विनंती करतो की आपण या प्रश्नमंजुषा स्पर्धेत नक्की भाग घ्या. मित्रांनो, जेव्हा आपण टोकियो ऑलिम्पिकचा विचार करत आहोत तेव्हा मिल्खा सिंगजी सारख्या दिग्गज खेळाडूला, धावपटूला कोण विसरू शकेल? काही दिवसांपूर्वीच कोरोनानं त्यांना आमच्यातून हिरावून नेलं. जेव्हा ते हॉस्पिटलमध्ये होते तेव्हा मला त्यांच्याशी बोलण्याची संधी मिळाली होती. त्यांच्याशी बोलताना मी त्यांना एक विनंती केली होती. मी म्हणालो की तुम्ही तर 1964 मधील टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. म्हणून यावेळी जेव्हा आमचे खेळाडू ऑलिम्पिकसाठी टोकियोला जात आहेत तेव्हा आपण आपल्या खेळाडूंचं मनोबल वाढवावं. त्यांना आपल्या संदेशाद्वारे प्रेरित करावं. क्रीडा विषयासाठी ते इतके समर्पित आणि भावूक होते की आजारी असतानाही त्यांनी त्वरित सहमती दर्शवली. पण दुर्दैवाने नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. मला आजही आठवतं की ते 2014 मध्ये सुरतला आले होते. आम्ही एका नाईट मॅरेथॉनचं उद्घाटन केलं होतं. त्यावेळी त्यांच्याशी गप्पागोष्टी झाल्या, खेळाविषयी बोलणं झालं. त्यातून मला देखील खूप प्रेरणा मिळाली होती. आपल्या सर्वांना माहिती आहेच की मिल्खा सिंहजी यांचं संपूर्ण कुटुंब खेळासाठी समर्पित आहे, भारताचा गौरव वाढवत आहे. मित्रांनो, जेव्हा प्रतिभा, निष्ठा, निश्चय आणि खिलाडू वृत्ती एकत्र येतात तेव्हा कुठे एखादा विजेता तयार होतो. आपल्या देशात बहुतेक सगळे खेळाडू लहान शहरातून, भागातून, खेड्यातून येतात. आमचा जो ऑलिम्पिक चमू टोकियोला जात आहे त्यात अशा अनेक खेळाडूंचा समावेश आहे ज्यांचं आयुष्य खूप प्रेरणादायी आहे. जर तुम्ही आमच्या प्रवीण जाधवजींच्याबद्दल ऐकलं तर तुम्हाला पण वाटेल की किती कठीण संघर्षानंतर प्रवीणजी इथे पोहोचले आहेत. प्रवीण जाधवजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील एका गावात राहतात. ते तिरंदाजीतील उत्कृष्ट खेळाडू आहेत. त्यांचे आईवडील मजुरी करून कुटुंब चालवतात आणि आता त्यांचा मुलगा आपल्या पहिल्या ऑलिम्पिकसाठी टोकियोला जात आहे. ही फक्त त्यांच्या आईवडिलांसाठीच नव्हे तर आपल्या सर्वांसाठीही अभिमानाची बाब आहे. तसंच अजून एक खेळाडू आहेत, आमच्या नेहा गोयलजी. नेहा टोकियोला जाणाऱ्या महिला हॉकी संघाच्या सदस्य आहेत. त्यांची आई आणि बहीण सायकल कारखान्यात काम करून कुटुंबाचा खर्च चालवतात. नेहाप्रमाणेच दीपिका कुमारी यांच्या आयुष्याचा प्रवासही चढउतारांनी भरलेला आहे. दीपिका यांचे वडील ऑटो रिक्षा चालवतात आणि आई एक नर्स आहे. आणि आता बघा, दीपिका टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतातर्फे भाग घेणाऱ्या एकमेव महिला तिरंदाज आहेत. अगोदर संपूर्ण विश्वात प्रथम क्रमांकावर राहिलेल्या दीपिका यांना आपल्या सगळ्यांच्याच खूप खूप शुभेच्छा आहेत. मित्रांनो, आपण जीवनात कुठेही पोहोचलो, कोणतीही उंची प्राप्त केली तरी मातीशी असलेलं हे नातंच आपल्याला आपल्या मुळांशी जोडून ठेवतं. संघर्षाच्या दिवसांनंतर मिळालेल्या यशाचा आनंद
काही आगळाच असतो. टोकियोला जाणाऱ्या आमच्या खेळाडूंनी बालपणी अशा साधना संसाधनाच्या अभावाचा सामना केला, परंतु ते आपल्या निश्चयावर ठाम राहिले, कष्ट करीत राहिले. उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरच्या प्रियांका गोस्वामीजी यांचं जीवन देखील बरंच काही शिकवतं. प्रियांका यांचे वडील बस कंडक्टर आहेत. लहान असताना प्रियांकाला जी बॅग पदक जिंकणाऱ्या खेळाडूला मिळते ती बॅग खूप आवडायची. त्याच आकर्षणामुळे त्यांनी प्रथम रेस वॉकिंग स्पर्धेत भाग घेतला. त्या आता आज त्या खेळातील मोठ्या विजेत्या झाल्या आहेत. भालाफेकीत भाग घेणारे शिवपाल सिंहजी बनारसचे रहिवासी आहेत. शिवपालजी यांचं संपूर्ण कुटुंब या खेळाशी जोडलेलं आहे. त्यांचे वडील, काका आणि भाऊ सर्वजण भालाफेकीत निष्णात आहेत. त्यांच्या परिवाराची ही परंपरा त्यांना टोकियो ऑलिम्पिक्ससाठी उपयोगी ठरणार आहे. टोकियो ऑलिम्पिकला जाणाऱ्या चिराग शेट्टी आणि त्यांचा साथीदार सात्विक साईराज यांची हिंमत सुद्धा प्रेरणादायक आहे. अलीकडेच चिरागच्या आजोबांचं कोरोनामुळे निधन झालं. गेल्या वर्षी स्वतः सात्विकही कोरोना पॉझिटिव्ह झाले होते, परंतु या अडचणी असूनही हे दोघे पुरुष दुहेरी शटल स्पर्धेत आपलं सर्वोत्तम योगदान देण्याची तयारी करत आहेत. अजून एका खेळाडूशी मी आपली ओळख करू देऊ इच्छितो. ते आहेत भिवानी हरियाणा येथील मनीष कौशिक. मनीषजी शेतकरी कुटुंबातील आहेत. लहानपणी शेतात काम करता करता मनीष यांना मुष्टियुद्धाची आवड निर्माण झाली. आज हीच आवड त्यांना टोकियोला घेऊन जात आहे. आणखी एक खेळाडू आहेत सीए भवानी देवी. नाव भवानी आहे आणि त्या तलवारबाजीमध्ये निष्णात आहेत. चेन्नईच्या रहिवासी असलेल्या भवानी ह्या ऑलिम्पिकमध्ये पात्र ठरलेल्या पहिल्या तलवारबाज आहेत. मी कुठेतरी वाचलं होतं की भवानीजी यांचं प्रशिक्षण सुरू राहावं म्हणून त्यांच्या आईनं आपले दागिने सुद्धा गहाण ठेवले होते. मित्रांनो, अशी बरीच नावं आहेत, पण मन की बातमध्ये आज त्यातील फक्त काही नावं मी सांगू शकलो. टोकियोला जाणाऱ्या प्रत्येक खेळाडूचा स्वतःचा संघर्ष आहे, अनेक वर्षांची मेहनत आहे. ते केवळ स्वतःसाठीच नाही तर देशासाठी जात आहेत. या खेळाडूंना भारताचा गौरव वाढवायचा आहे आणि लोकांचं हृदयही जिंकायचं आहे. आणि म्हणूनच मी माझ्या देशवासियांना सल्ला देऊ इच्छितो की या खेळाडूंवर आपण जाणीवपूर्वक किंवा नकळतही दबाव आणायचा नाही, तर खुल्या मनानं त्यांना पाठिंबा द्यायचा आहे. प्रत्येक खेळाडूचा उत्साह वाढवायचा आहे. सामाजिक माध्यमांवर #cheer4India या हॅशटॅगसह आपण सर्व खेळाडूंना शुभेच्छा देऊया. याशिवाय आपल्याला काहीतरी वेगळं नाविन्यपूर्ण करायचं असेल तर तेही नक्कीच करा. आपल्याकडे अशी काही कल्पना असेल जी आपल्या खेळाडूंसाठी संपूर्ण देशानं एकत्र येऊन करायची असेल तर तुम्ही ती मला नक्की पाठवा. आपण सर्वजण मिळून टोकियोला जाणाऱ्या खेळाडूंना समर्थन देऊया. चीअर फॉर इंडिया, चीअर फॉर इंडिया, चीअर फॉर इंडिया. माझ्या प्रिय देशवासियांनो, आपण सर्व देशवासीय कोरोनाविरुद्ध लढत आहोत, पण या लढ्यात आपण सर्वांनी एकत्र येऊन काही विलक्षण साध्य केलं आहे. नुकतंच काही दिवसांपूर्वी आपल्या देशानं अभूतपूर्व काम केलं आहे. 21 जूनला लसीकरण मोहिमेचा पुढील टप्पा सुरू झाला आणि त्याच दिवशी देशातील 86 लाखांहून अधिक लोकांनी विनामूल्य लस घेऊन विक्रम केला आणि तोही एका दिवसात. इतक्या मोठ्या संख्येनं भारत सरकारनं विनामूल्य लसीकरण उपलब्ध केलं आणि तेही एका दिवसात. साहजिकच याविषयी बरीच चर्चा झाली आहे. मित्रांनो, 1 वर्षापूर्वी सर्वांसमोर एक प्रश्न होता की लस कधी येणार. आज आम्ही एका दिवसात लाखो लोकांसाठी भारतात बनवलेली लस विनामूल्य देत आहोत आणि हेच नवीन भारताचं सामर्थ्य आहे. मित्रांनो, देशातील प्रत्येक नागरिकाला लसीची सुरक्षा मिळालीच पाहिजे, यासाठी आम्हाला सतत प्रयत्न करायचे आहेत. अनेक ठिकाणी
लस घेण्याविषयीची लोकांच्या मनातील साशंकता दूर करण्यासाठी अनेक संघटना, नागरी संस्थांमधील लोक पुढे आले आहेत आणि ते सर्वजण मिळून खूप चांगलं काम करत आहेत. चला, आपण पण आज एका गावात जाऊया आणि तिथल्या लोकांशी लसीविषयी बोलूया. आज जाऊया मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील डुलारिया गावात. हॅलो. नमस्कार. नमस्ते जी. माझं नाव राजेश हिरावे, ग्रामपंचायत दुलारिया, भीमपूर ब्लॉक. राजेश जी, हं. आता आपल्या गावात कोरोनाची स्थिती काय आहे हे जाणून घ्यावं म्हणून मी फोन केला आहे. सर, इथे आता कोरोनाची परिस्थिती अशी काही नाही आहे. सध्या लोक आजारी नाहीत. हो. गावाची लोकसंख्या किती आणि गावात किती लोक आहेत? गावात 462 पुरुष आणि 332 महिला आहेत सर. ठीक आहे. राजेश जी, तुम्ही लस घेतली आहे का? नाही सर, अजून घेतलेली नाही मी. अरे, का नाही घेतली? सर, इथल्या काही लोकांनी व्हॉट्सॲपवर काही खोटं नाटं पसरवलं, त्यामुळे लोक गोंधळात पडले आहेत सर. मग तुमच्या मनात देखील भीती आहे का? हो सर, असा गोंधळ सगळ्या गावात पसरला होता सर. अरे अरे, काय बोलता आहात? हे बघा राजेशजी, हो. माझं तुम्हाला आणि गावातल्या सर्व बंधू भगिनींना असं सांगणं आहे की मनात जर भीती असेल तर ती काढून टाका. हो. आपल्या संपूर्ण देशातील 31 कोटींपेक्षा जास्त लोकांनी लस टोचून घेतली आहे. आणि तुम्हाला माहिती आहे ना, मी स्वतः देखील 2 डोस घेतले आहेत. हो सर. अरे, माझी आई तर जवळजवळ 100 वर्षांची आहे. तिने सुद्धा 2 डोस घेतलेत. कधी कधी एखाद्याला ताप वगैरे येतो, परंतु हे अगदी किरकोळ आहे, काही तासांसाठीच होतं. पण हे पहा, लस न घेणं खूप धोकादायक ठरू शकतं. होय सर, होय. यामुळे तुम्ही केवळ स्वतःलाच धोक्यात टाकता असं नाही, तर तुमच्या संपूर्ण कुटुंबाला आणि गावाला धोक्यात टाकता. हो सर. म्हणून राजेशजी, लवकरात लवकर लस घ्या आणि गावातील प्रत्येकाला सांगा की भारत सरकार विनामूल्य लसीकरण करत आहे आणि 18 वर्षांच्या वरील सर्व लोकांसाठी हे विनामूल्य लसीकरण आहे. हो. तर हे गावात लोकांना सांगा. आणि गावात भीतीचं वातावरण असायचं तर काही कारणच नाही. त्याचं कारण सर, काही लोक अशा अफवा पसरवतात ज्याच्यामुळे लोक घाबरून जातात. उदाहरण म्हणजे लसीकरण झाल्यावर येणारा ताप आणि रोगाचा फैलाव, म्हणजे माणसाचा मृत्यूच होतो, इथपर्यंत देखील अफवा पसरवत आहेत सर. अरे अरे अरे, आज बऱ्याच रेडिओवर, बऱ्याच टीव्हीवर पहा, इतक्या सगळ्या बातम्या मिळतात आणि म्हणूनच लोकांना समजावून सांगणं फार सोपं झालं आहे. आणि हे पहा, मी तुम्हाला सांगतो, भारतातली बरीच गावं अशी आहेत की जिथे सर्व लोकांनी लस घेतली आहे. म्हणजेच गावातील सगळे, अगदी 100% लोक. असं मी तुम्हाला एक उदाहरण देतो. हो. काश्मीरमध्ये बांदीपुरा जिल्हा आहे. या बांदीपुरा जिल्ह्यातल्या व्यवन गावातील लोकांनी मिळून 100% लसीकरणाचं लक्ष्य ठरवलं आणि ते पूर्ण देखील केलं. आज काश्मीरच्या या गावातील 18 वर्षांवरील सर्व लोकांचं लसीकरण झालेलं आहे. राजेशजी, मला नागालँडच्या त्या 3 गावांविषयी देखील माहिती मिळाली आहे जिथे सर्व लोकांचं 100% लोकांचं लसीकरण झालं आहे. हो सर. राजेशजी, तुम्ही तुमच्या आसपासच्या आपल्या गावातल्या लोकांपर्यंत ही गोष्ट पोहोचवली पाहिजे. आणि जसं आपण भ्रम म्हणता, तर होय, हा फक्त एक भ्रम आहे. हो ना सर. तर या गोंधळाचं उत्तर म्हणजे तुम्ही स्वतःचं लसीकरण करून घेऊनच प्रत्येकाला समजावून सांगितलं पाहिजे. कराल ना तुम्ही असं? हो सर, नक्की. तुम्ही नक्की कराल का? हो सर, मला तुमच्याशी बोलून असं वाटलं की मी स्वतः सुद्धा लस घेईन आणि लोकांना सुद्धा लस घ्यायला तयार करेन. बर. गावात अजून कोणी आहे का ज्यांच्याशी मी बोलू शकेन? हो सर. कोण बोलणार? नमस्कार सर. नमस्कार. आपण कोण बोलत आहात? सर, माझं नाव किशोरीलाल दुर्वे. तर किशोरीलालजी, मी आता राजेशजी यांच्याबरोबर बोलत होतो. हो सर. आणि ते मोठ्या खिन्नतेनं सांगत होते की लसीच्या विषयी लोक खूप वेगवेगळ्या गोष्टी बोलतात. हो सर. तुम्ही ऐकलंय का? हो सर, ऐकलंय. बर. काय ऐकलंय तुम्ही? कारण हे सर, जवळच महाराष्ट्र आहे, तिथले काही नात्यातले संबंधित लोक अशा अफवा पसरत आहे की लस घेतल्यानंतर लोक मरत आहेत, कोणी आजारी पडत आहेत. खूप गोंधळ आहे सर, आणि म्हणून लोक लस घेत नाहीत. नाही. मग काय म्हणतात? आता कोरोना गेला आहे असं म्हणतात का? होय सर. असं म्हणतात की कोरोनाने काही होत नाही. नाही सर, कोरोना गेला आहे असं नाही म्हणत.
सर, कोरोना तर आहे म्हणतात, पण लस घेतली म्हणजे आजारपण येतं. सगळे मरत आहेत, अशी परिस्थिती आहे असं म्हणतात सर ते. अच्छा, लसीमुळे मरत आहेत. आमचं क्षेत्र सर हे आदिवासी क्षेत्र आहे. सर तिथं तसंही येथील लोक जे आहे ना ते घाबरतात आणि अफवा पसरल्यामुळं ते लस घेत नाहीत. हे पहा किशोरीलालजी, हो सर. या अफवा पसरवणारे लोक सतत अफवा पसरवत राहतील. होय सर. आपल्याला तर आपले प्राण वाचवावे लागतील, ग्रामस्थांना वाचवावं लागेल, आपण आपल्या देशवासियांना वाचवावं लागेल. आणि असं कोणी म्हटलं की कोरोना गेला आहे तर या भ्रमात राहू नका. होय सर. हा रोग असा आहे, हा बहुरूपी आहे. हो सर. हो सर. तो रूप बदलतो, तो नवं रूप घेऊन पोचतो आहे. हो सर. आणि त्यातून सुटण्यासाठी आपल्याकडे दोन मार्ग आहेत. एकतर कोरोनासाठी बनवलेले नियम, मास्क घालायचा, साबणानं वारंवार हात धुवायचे, अंतर ठेवायचं, आणि दुसरा मार्ग म्हणजे ह्याबरोबरच लस देखील टोचून घ्यायची. ही लस देखील चांगलं सुरक्षा कवच आहे, तर त्याच्याबद्दल चिंता करा. हो सर. अच्छा किशोरीलालजी, मला सांगा, हो सर. जेव्हा लोक आपल्याशी बोलतात तेव्हा आपण लोकांना कसं समजावून सांगता? आपण समजावून सांगता का की आपणही त्या अफवांवर विश्वास ठेवता? काय समजावं सर? असं लोक जास्ती असतील तर मलाही भीती वाटते सर. हे बघा किशोरीलालजी, आज आपण बोललो, आपण माझे मित्र आहात. हो सर. तर आपण स्वतः घाबरायचं नाही आणि लोकांची भीतीही दूर करायची आहे. कराल ना? हो सर. लोकांच्या मनातली भीती दूर करेन आणि सर मी स्वतः सुद्धा लस घेईल. हे पहा, अफवांकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही. हो सर. आपल्याला माहिती आहे आपल्या वैज्ञानिकांनी किती परिश्रमानं ही लस तयार केली आहे. हो सर. वर्षभर अहोरात्र मोठमोठ्या वैज्ञानिकांनी काम केलं आहे. म्हणूनच आपला विज्ञानावर विश्वास हवा, वैज्ञानिकांवर विश्वास हवा. आणि हे अफवा पसरवणाऱ्या लोकांना वारंवार समजवायला पाहिजे की असं होत नाही. इतक्या लोकांनी लस घेतली आहे, काही होत नाही. हो सर. आणि अफवांपासून सांभाळून राहायला हवं, त्यापासून दूर राहायला हवं, आणि गावालाही अफवांपासून दूर राहायला हवं. हो सर. आणि राजेशजी, किशोरीलालजी, आपल्यासारख्या मित्रांना तर मी सांगेन की आपण केवळ आपल्या गावातच नव्हे तर आणखी इतर गावातही अशा अफवा रोखण्यासाठी काम करा. आणि लोकांना सांगा की माझ्याशी याबाबत बोलणं झालं आहे म्हणून. हो सर. सांगा, माझं नाव सांगा त्यांना. सांगू सर. आणि गावातल्या लोकांनाही सांगू आणि त्यांना सुद्धा समजावू आणि स्वतःही सुद्धा लस घेऊ. पहा, आपल्या संपूर्ण गावाला माझ्या शुभेच्छा द्या. हो सर. आणि सर्वांना सांगा, जेव्हा आपला नंबर येईल हो सर. हो सर. तेव्हा लस नक्की घ्या. ठीक आहे सर. गावातल्या महिलांना, माता भगिनींना हो सर. या कामात जास्तीत जास्त सहभागी करून घ्या आणि सक्रिय सहभागासह त्यांना आपल्या समवेत ठेवा. हो सर. कधी कधी माता भगिनी जे सांगतात ना ते लोकांना लवकर पटतं. हो सर. आपल्या गावात लसीकरण पूर्ण झाल्यानंतर मला सांगाल ना? हो सर. सांगेन. नक्की सांगाल? हो सर. आपल्या पत्राची मी प्रतीक्षा करेन. हो सर. चला राजेशजी, किशोरजी, खूप खूप धन्यवाद. आपल्याशी संवाद साधण्याची संधी मला मिळाली. धन्यवाद सर. आपण आमच्याशी बोललात. आपल्यालाही खूप खूप धन्यवाद. मित्रांनो, कधी ना कधी जगासाठी हा अभ्यासाचा विषय ठरेल की भारतातल्या गावातल्या लोकांनी आपल्या वनवासी आदिवासी बंधू भगिनींनी कोरोना काळात कशा प्रकारे आपल्या समंजसपणाची, सामर्थ्याची प्रचिती दिली. गावातल्या लोकांनी विलगीकरण केंद्र तयार केली, स्थानिक गरजा लक्षात घेऊन कोविड प्रोटोकॉल तयार केले. गावातल्या लोकांनी कोणाला उपाशी राहू दिलं नाही, शेतीची कामंही खोळंबू दिली नाहीत. जवळच्या शहरात दररोज दूध, भाज्या पोचत राहतील याची काळजी घेतली. म्हणजेच स्वतःबरोबर दुसऱ्यालाही सांभाळलं. लसीकरण अभियानातही आपल्याला असंच करायचं आहे. आपण जागरूक राहायचं आहे आणि जागरूक करायचंही आहे. गावातल्या प्रत्येक व्यक्तीचं लसीकरण करणं हे प्रत्येक गावाचं लक्ष्य असलं पाहिजे. लक्षात ठेवा. आणि मी तर आपणाला विशेष करून सांगतो, आपण आपल्या मनाला एक प्रश्न विचारा. प्रत्येक जण यशस्वी होऊ इच्छितो, मात्र
निर्णायक यशस्वी होण्याचा मंत्र काय आहे? निर्णायक सफलतेचा मंत्र आहे निरंतरता, सातत्य. म्हणूनच आपल्याला शिथिल राहायचं नाही, कोणत्याही भ्रमात राहायचं नाही. आपल्याला अखंड प्रयत्न करत राहायचं आहे, कोरोनावर विजय मिळवायचा आहे. माझ्या प्रिय देशबांधवांनो, आपल्या देशात आता मान्सूनचा हंगाम आला आहे. ढग बरसू लागतात तेव्हा ते केवळ आपल्यासाठीच नव्हे तर आपल्या भावी पिढीसाठीही बरसतात. पावसाचं पाणी जमिनीत मुरून साठतं आणि भूगर्भातल्या पाण्याची पातळीही सुधारते. म्हणूनच जलसंरक्षण म्हणजे देशसेवेचंच एक रूप आहे असं मी मानतो. आपण पाहिलं असेल की आपल्यापैकी अनेक लोक या पुण्य कार्याला आपली जबाबदारी मानून हे काम करत आहेत. अशीच एक व्यक्ती आहे उत्तराखंडमधल्या पौडी गढवाल इथले सच्चिदानंद भारतीजी. भारतीजी एक शिक्षक आहेत आणि त्यांनी आपल्या कार्यातूनही लोकांना अतिशय उत्तम शिक्षण दिलं आहे. त्यांच्या परिश्रमातूनच पौडी गढवाल मधल्या उफरैंखाल भागातलं पाण्याचं मोठं संकट शमलं आहे. जिथे लोक पाण्याकडे डोळे लावून बसले होते तिथे आता वर्षभर पाण्याचा पुरवठा होत आहे. मित्रहो, डोंगराळ भागात जलसंधारणाची पारंपरिक पद्धत आहे. त्याला चालखाल असंही म्हटलं जातं. म्हणजे पाणी जमा करण्यासाठी मोठा खड्डा खोदणे. या परंपरेशी भारतीजी यांनी आणखी नव्या पद्धतीची सांगड घातली. त्यांनी सातत्यानं लहान मोठे तलाव तयार केले. त्यातून उफरैंखाल इथला डोंगराळ भाग हिरवागार तर झालाच, शिवाय लोकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मिटला. आपल्याला हे ऐकून आश्चर्य वाटेल की भारतीजी यांनी असे 30,000 पेक्षा जास्त तलाव तयार केले आहेत. 30,000. त्यांचं हे भगीरथ कार्य आजही सुरूच असून अनेक लोकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. मित्रहो, अशाच प्रकारे उत्तर प्रदेशातल्या बांदा जिल्ह्यातल्या अंधाव गावातल्या लोकांनीही वेगळ्या प्रकारचा प्रयत्न केला आहे. त्यांनी आपल्या अभियानाला नावही मोठं मनोरंजक दिलं आहे. शेतातलं पाणी शेतात, गावाचं पाणी गावात. या अभियानाअंतर्गत गावातल्या 100 बिघा शेतात उंच उंच बांध तयार केले आहेत. यामुळे पावसाचं पाणी शेतात जमा व्हायला लागलं आणि जमिनीत मुरायला लागलं. आता हे लोक शेताच्या बांधावर झाडं लावण्याची योजना आखत आहेत. म्हणजेच आता शेतकऱ्याला पाणी, झाडं आणि पैसा तीनही मिळेल. आपल्या उत्तम कार्यामुळे त्यांच्या गावाची कीर्ती दूर दूरपर्यंत पोचत आहे. मित्रहो, या सर्वांकडून प्रेरणा घेत आपण आपल्या आजूबाजूला ज्या प्रकारे पाण्याची बचत करता येईल ती बचत करायला हवी. मान्सूनचा हा महत्त्वाचा काळ आपण वाया जाऊ देता कामा नये. माझ्या प्रिय देशबांधवांनो, आपल्या शास्त्रामध्ये म्हटलं आहे, नास्ति मूलम अनौषधम. म्हणजे या भूतलावर अशी कोणतीही वनस्पती नाही जिच्यामध्ये औषधी गुणधर्म नाही. आपल्या आजूबाजूला अशी अनेक झाडं वनस्पती असतात ज्यांचे अद्भुत गुणधर्म असतात, मात्र आपल्याला अनेकदा त्याबाबत माहिती नसते. नैनितालमधून एका मित्राने भाई परितोष यांनी या विषयावर मला एक पत्र पाठवलं आहे. त्यांनी लिहिलं आहे की गुळवेल आणि दुसऱ्या काही वनस्पतींचे अद्भुत औषधी गुणधर्म आपल्याला कोरोना आल्यानंतरच समजले. आपण आपल्या आजूबाजूच्या वनस्पतीविषयी जाणून घ्यावं आणि दुसऱ्यांनाही त्याची माहिती द्यावी असं मन की बातच्या सर्व श्रोत्यांना मी सांगावं अशी विनंती परितोष यांनी केली आहे. खरं तर हा आपला शेकडो वर्षांपासूनचा वारसा आहे आणि आपल्याला त्याची जोपासना करायची आहे. याच दिशेनं मध्य प्रदेशमधल्या सतना इथले रामलोटन कुशवाहाजी यांनी प्रशंसनीय काम केलं आहे. रामलोटन यांनी आपल्या शेतात देशी संग्रहालय तयार केलं आहे आणि या संग्रहालयात त्यांनी शेकडो औषधी वनस्पती आणि बियाण्याचा संग्रह केला आहे. लांबलांबच्या भागातून त्यांनी हे आणलं आहे. याशिवाय ते दरवर्षी अनेक प्रकारच्या भारतीय भाज्यांची लागवड करतात. रामलोटन यांची ही बाग, हे संग्रहालय बघायला लोक येतात आणि त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टीही शिकतात. खरंच हा अतिशय उत्तम प्रयोग आहे आणि देशाच्या वेगवेगळ्या भागात असाच प्रयोग करता येऊ शकतो.
आपल्यापैकी जे लोक अशा प्रकारचा प्रयत्न करू इच्छितात त्यांनी हा जरूर करावा अशी माझी इच्छा आहे. यातून उत्पन्नाचं नवं साधनही प्राप्त होऊ शकतं. स्थानिक वनस्पतींच्या माध्यमातून आपल्या भागाची ओळख वाढेल असाही एक फायदा होऊ शकतो. माझ्या प्रिय देशबांधवांनो, काही दिवसांनंतर 1 जुलैला आपण राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा करू. थोर भारतीय डॉक्टर B.C. रॉय यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा करण्यात येतो. कोरोना काळात डॉक्टरांनी दिलेल्या योगदानाबद्दल आपण सर्वजण त्यांचे आभारी आहोत. आपल्या डॉक्टरांनी त्यांच्या जीवाची तमा न बाळगता आपली सेवा केली आहे. म्हणूनच यावेळी राष्ट्रीय डॉक्टर दिन विशेष महत्त्वाचा आहे. मित्रहो, औषध जगतातल्या सर्वात आदरणीय लोकांपैकी एक असलेल्या हिप्पोक्रेटस यांनी म्हटलं होतं, "व्हेअरएव्हर द आर्ट ऑफ मेडिसिन इज लव्ड, देअर इज ऑल्सो अ लव्ह ऑफ ह्युमॅनिटी." म्हणजे जिथे वैद्यकशास्त्र कलेसाठी प्रेम असतं तिथे मानवतेसाठीही प्रेम असतं. प्रेमाच्या याच सामर्थ्यानं डॉक्टर आपली सेवा करू शकतात. म्हणूनच आपली जबाबदारी आहे की तितक्याच प्रेमानं आपण त्यांचे आभार मानूया, त्यांचा उत्साह वाढवूया. आपल्या देशात असे लोकही आहेत जे डॉक्टरांना सहाय्य करण्यासाठी पुढे येऊन काम करत आहेत. श्रीनगरमधल्या अशाच एका प्रयत्नाबद्दल मला माहिती मिळाली. इथे दल सरोवरात नावेमध्ये बोट ॲम्ब्युलन्स सेवा सुरू करण्यात आली. श्रीनगरच्या तारिक अहमद पाटलूजी हे हाऊसबोटचे मालक असून त्यांनी ही सेवा सुरू केली आहे. त्यांनी स्वतः कोरोना-19शी झुंज दिली आहे आणि त्यातूनच त्यांना ही प्रेरणा मिळाली. त्यांच्या या ॲम्ब्युलन्समधून जनजागृतीचं अभियान चालवण्यात येतं आणि ते सातत्यानं ॲम्ब्युलन्समधून घोषणाही करत असतात. लोकांनी मास्कचा वापर करण्यापासून ते कोरोना संदर्भात इतरही आवश्यक काळजी घ्यावी, हा यामागचा उद्देश आहे. मित्रहो, डॉक्टर दिनाबरोबरच 1 जुलै हा दिवस चार्टर्ड अकाउंटंट्स दिन म्हणजे सनदी लेखापाल दिन म्हणूनही साजरा केला जातो. काही वर्षांपूर्वी मी देशातल्या सनदी लेखापालांकडून जागतिक स्तरावरच्या भारतीय ऑडिट कंपन्यांची भेट मागितली होती. आज मी त्यांना याचं स्मरण करू देऊ इच्छितो. अर्थव्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी सनदी लेखापाल चांगली आणि सकारात्मक भूमिका बजावू शकतात. सर्व सनदी लेखापाल आणि त्यांच्या कुटुंबियांना मी शुभेच्छा देतो. माझ्या प्रिय देशबांधवांनो, कोरोना विरोधातल्या भारताच्या लढ्याचं एक मोठं वैशिष्ट्य आहे. या लढ्यात देशातल्या प्रत्येक व्यक्तीनं आपली भूमिका बजावली आहे. मन की बातमध्ये मी याचा अनेकदा उल्लेख केला आहे. मात्र काही लोकांची तक्रार आहे की त्यांच्या बाबतीत मात्र तितकंसं बोललं जात नाही. बँक कर्मचारी असोत, शिक्षक असोत, छोटे व्यापारी किंवा दुकानदार असोत, दुकानांमध्ये काम करणारे लोक असोत, फेरीवाले बंधू भगिनी असोत, सुरक्षा कर्मचारी, पोस्टमन किंवा टपाल कार्यालयाचे कर्मचारी. खरं तर ही यादी खूपच मोठी आहे आणि प्रत्येकानं आपलं काम चोखपणे बजावलं आहे. शासन प्रशासन स्तरावरही अनेक लोक वेगवेगळ्या स्तरावर कार्य करत आहेत. मित्रहो, आपण कदाचित केंद्र सरकारमध्ये सचिव असणारे गुरुप्रसाद महापात्राजी यांचं नाव ऐकलं असेल. आज मन की बातमध्ये मी त्यांचाही उल्लेख करू इच्छितो. गुरुप्रसादजी यांना कोरोना झाला होता आणि ते रुग्णालयात दाखल होते आणि आपलं कर्तव्यही बजावत होते. देशात ऑक्सिजनचं उत्पादन वाढावं आणि दुर्गम भागापर्यंत ऑक्सिजन पोहोचावा यासाठी त्यांनी अहोरात्र काम केलं. एकीकडे कोर्ट कचेरी, मीडियाचा दबाव, एकाच वेळी अनेक आघाड्यांवर ते लढत राहिले. आजारपणातही त्यांनी काम थांबवलं नाही. येऊ नका असं सांगूनही ते हट्टानं ऑक्सिजनबाबतच्या पत्रकार परिषदांना उपस्थित राहत असत. इतकी त्यांना देशवासियांची चिंता होती. रुग्णालयात असतानाही ते आपली चिंता न करता देशातल्या लोकांसाठी ऑक्सिजन पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात गुंतले होते. आपल्या सर्वांसाठी दुःखाची बाब ही आहे की या कर्मयोग्याला देशानं गमावलं आहे. कोरोनानं त्यांना आपल्यापासून हिरावलं आहे.
असे असंख्य लोक आहेत ज्यांची कधी चर्चाही होऊ शकली नाही. कोविडविषयीच्या नियमांचं संपूर्ण पालन आणि लस घेणं हीच अशा प्रत्येक व्यक्तीसाठी आपली श्रद्धांजली ठरेल. माझ्या प्रिय देशबांधवांनो, मन की बातची सर्वात चांगली बाब ही आहे की यात माझ्यापेक्षा आपणा सर्वांचं योगदान जास्त असतं. आत्ताच मी चेन्नईच्या थिरू आर गुरुप्रसादजी यांची माय मध्ये एक पोस्ट पाहिली. त्यांनी लिहिलं आहे, मन की बात कार्यक्रमाचे ते नियमित श्रोता आहेत. गुरुप्रसादजी यांच्या पोस्टमधल्या काही ओळी मी आपल्याला सांगतो. त्यांनी लिहिलं आहे, आपण जेव्हा तामिळनाडूविषयी बोलता तेव्हा माझी रुची अधिक वाढते. आपण तामिळ भाषा, तामिळ संस्कृतीची थोरवी, तमिळ सण आणि तामिळनाडूच्या प्रमुख स्थानांची चर्चा केली आहे. गुरुप्रसादजी आणखी लिहितात, मन की बातमध्ये तमिळनाडूमधल्या लोकांच्या कामगिरीबाबतही अनेकदा सांगितलं आहे. तिरुक्कुरलबाबत आपला स्नेह आणि तिरुवल्लुवरजी यांच्याप्रती आपला आदर याबाबत तर काय वर्णावं. म्हणूनच मन की बातमध्ये आपण तमिळनाडूविषयी जे सांगितलं आहे ते सर्व संकलित करून त्याचं बुक तयार केलं आहे. आपण या बुकविषयी काही बोलाल का आणि नमो ॲपवर ते प्रकाशित कराल का? धन्यवाद. हे मी गुरुप्रसादजी यांचं पत्र आपल्याला वाचून दाखवत होतो. गुरुप्रसादजी, आपली ही पोस्ट वाचून खूप आनंद झाला. आपण आपल्या बुकमध्ये आणखी एक पान जोडा. नान तमिल कला चाराक्तीन पेरिये अभिमानी, नान उलगतलये पलमायाम तमिल मोलियन पेरिये अभिमानी. उच्चारात काही दोष नक्कीच असेलही, पण माझा प्रयत्न आणि माझा स्नेह कधीच कमी होणार नाही. जे तमिळ भाषक नाहीत त्यांना मी सांगू इच्छितो की गुरुप्रसादजी यांना मी सांगितलं आहे, मी तमिळ संस्कृतीचा खूप मोठा प्रशंसक आहे. जगातली सर्वात प्राचीन भाषा तमिळचा मी मोठा प्रशंसक आहे. मित्रहो, प्रत्येक हिंदुस्थानी व्यक्तीनं जगातली सर्वात प्राचीन भाषा आपल्या देशात आहे याचा गुणगौरव करायलाच हवा, त्याचा अभिमान बाळगायला हवा. मलाही तमिळबाबत अतिशय अभिमान आहे. गुरुप्रसादजी, आपला हा प्रयत्न माझ्यासाठी नवा दृष्टिकोन देणारा आहे. कारण मी जेव्हा मन की बातमधून संवाद साधतो तेव्हा सहज सोप्या पद्धतीनं माझं म्हणणं मांडतो. मला माहीतही नव्हतं की याचा हाही एक घटक होता. आपण सगळ्या जुन्या गोष्टींचा संग्रह केला तेव्हा मीही एकदा नव्हे तर दोनदा त्या वाचल्या. गुरुप्रसादजी, आपलं हे पुस्तक मी नमो ॲपवर नक्कीच अपलोड करेन. भविष्यातल्या प्रयत्नांसाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा. माझ्या प्रिय देशबांधवांनो, आज आपण कोरोना काळातल्या अडचणी आणि खबरदारी याबाबत बोललो. देश आणि देशवासियांच्या कामगिरीबाबतही चर्चा केली. आता एक आणखी संधी आपल्यासमोर आहे. 15 ऑगस्ट येणार आहे. स्वातंत्र्याच्या 75 वर्षांचा अमृत महोत्सव आपणा सर्वांसाठी एक मोठी प्रेरणा आहे. आपण देशासाठी जगायला शिकूया. स्वातंत्र्याचा लढा, देशासाठी बलिदान देणाऱ्यांची कथा आहे. स्वातंत्र्यानंतर या काळाला आपल्याला देशासाठी जगणाऱ्यांची कथा करायची आहे. आपला मंत्र असायला हवा, इंडिया फर्स्ट. आपला प्रत्येक निर्णयाचा आधार असला पाहिजे, इंडिया फर्स्ट. मित्रहो, अमृत महोत्सवासाठी देशानं काही सामूहिक उद्दिष्टही निश्चित केली आहेत. आपल्या स्वातंत्र्य सेनानींचं स्मरण करतानाच त्यांच्याशी संलग्न इतिहास पुनर्जीवित करायचा आहे. आपल्या स्मरणात असेल, मन की बातमध्ये मी युवकांना स्वातंत्र्य लढ्यावर संशोधन करून इतिहास लिहिण्याचं आवाहन केलं होतं. युवकांच्या प्रतिभेला वाव मिळावा, युवा विचार समोर यावेत, नव्या ऊर्जेनं युवकांनी लिखाण करावं असा त्यामागचा विचार होता. अतिशय कमी वेळेत 2,500हून जास्त युवक या कामासाठी पुढे आले आहेत हे पाहून मला अतिशय आनंद झाला. मित्रहो, मनोरंजक बाब ही आहे की 19व्या 20व्या शतकाच्या लढ्याची चर्चा होते, मात्र
आनंदाची बाब ही आहे की 21व्या शतकात ज्यांचा जन्म झाला आहे अशा माझ्या युवा मित्रांनी 19व्या शतकाच्या स्वातंत्र्याच्या लढ्याची गाथा लोकांसमोर आणण्याची आघाडी सांभाळली आहे. या सर्व लोकांनी MyGovवर याची संपूर्ण माहिती पाठवली आहे. हे लोक हिंदी, इंग्लिश, तमिळ, कन्नड, बांगला, तेलुगू, मराठी, मल्याळम, गुजराती अशा देशाच्या वेगवेगळ्या भाषांमध्ये स्वातंत्र्य लढ्यावर लिहिणार आहेत. कुणी स्वातंत्र्य लढ्याशी संबंधित आपल्या आजूबाजूच्या स्थळांची माहिती गोळा करत आहे, तर कोणी आदिवासी स्वातंत्र्य सेनानींवर पुस्तक लिहित आहे. ही एक उत्तम सुरुवात आहे. माझी आपल्याला विनंती आहे की अमृत महोत्सवामध्ये आपल्याला जसं योगदान देता येईल त्याप्रमाणे जरूर द्या. स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या पर्वाचे आपण साक्षीदार होत आहोत हे आपलं भाग्य आहे. म्हणूनच पुढच्या वेळी मन की बातमध्ये आपल्याशी संवाद साधताना अमृत महोत्सवाच्या आणखी तयारीबाबतही चर्चा करूया. आपण सर्वांनी आरोग्य संपन्न राहा, कोरोनाशी संबंधित नियमांचं पालन करत वाटचाल करा. आपल्या नवनव्या प्रयत्नातून देशाच्या विकासाला अशीच गती देत राहा. या शुभेच्छांसह खूप खूप धन्यवाद. मन की बात, माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आपण ऐकला. हा मराठी अनुवाद आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.